विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातला विरोधी पक्षांनी मांडलेला अविश्वास प्रस्ताव सभापती राम शिंदे यांनी आज फेटाळून लावलाय। विरोधकांनी हा अविश्वास प्रस्ताव मांडण्याची सूचना सभापतींना दिलेली होती, मात्र हा प्रस्ताव स्वीकारण्याच्या विहित निकषांची पूर्तता झालेली नाही आणि पदावरून दूर करण्यासाठी ठोस कारण यात दिलेलं नाही असं सांगत सभापती राम शिंदे यांनी हा प्रस्ताव फेटाळला। मात्र हा प्रस्ताव देताना निकषांची पूर्तता केली असून हा प्रस्ताव मांडू द्यावा आणि मतदान घ्यावं अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी केली। मात्र सभापती आपल्या निर्णयावर कायम राहिले। उपरोक्त सर्व मुद्दे विचारात घेता माननीय विरोधी पक्ष नेता श्री अंबादास दानवे व इतर विधान परिषद सदस्य यांनी माननीय उपसभापती डॉक्टर श्रीमती नीलम गोरे यांना पदावरून दूर करण्याबाबत दिलेली प्रस्तुत सूचना अस्वीकार्य ठरते। सदर सूचनेस मी अनुमती नाकारीत आहे। मी देखील या सभागृहाचा खूप वर्ष सदस्य आहे। या सभागृहात याच्यापूर्वी या सभागृहात खालच्या सभागृहामध्ये अशा प्रकारचे प्रस्ताव आलेले आहेत। ज्या कारणास्तव आपण हा नाकारताय, मला या सभागृहाचं जे काही ज्ञान आहे, आजपर्यंत विश्वासदर्शक ठराव खाली जर सभापती अध्यक्षांवरती आणायचा असेल, मंत्रिमंडळावर आणायचा असेल तर एका ओळीचाच ठराव येतो। आम्ही हे निकष पूर्ण केलेले आहेत। 14 दिवसाच्या नंतर 10 पेक्षा कमी नाही असे सदस्य उभे राहतील आणि ठराव मांडतील। त्यावेळेला आम्ही त्यांना पदावरनं का दूर करायचे याची कारणं सांगू आणि जर त्यावेळेला तुमच्या त्या आता तुम्ही वाचवून दाखवलेल्या निकषामध्ये उपसभापतींना देखील त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे। हा प्रकार जो इम्पीचमेंट जे सगळीकडे चालतं त्याच्यातलाच हा प्रकार आहे, याला वेगळे निकष लागू शकत नाहीत। आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की 14 दिवसानंतर, आज 14 दिवस पूर्ण झालेले नाहीत, 14 दिवस ज्या दिवशी पूर्ण होतील त्यानंतर आमचा अधिकार आहे तो रिमूव्हलचा ठराव आपल्याकडे मांडायचा। तो एका ओळीचाच असतो। आपण प्रथा, परंपरा, शल, कौल, शब्दर हे सगळे तुम्ही काढून बघा, तपासून बघा त्याच्यामध्ये काय लिहिलंय ते। आपण केवळ आपलं कार्यालय काय सांगतंय याच्यावरती जाऊ नका, सगळे सुप्रीम कोर्टाचे निर्णय तपासून बघा। केवळ आपल्याला संरक्षण आहे म्हणून आपल्याला कुठल्याही प्रकारचं जजमेंट अशा प्रकारे देता येणार नाही। हे सगळं निकषात बसूनच आम्ही दिलेलं आहे। 14 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर आम्ही 10 सदस्य उभे राहून हा ठराव मांडू, त्याच्यावरती चर्चा होईल, नंतर बहुमताने फेटाळायचा तो आपला अधिकार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।